ती पीपीटी मी प्रेझेंट करतो. तुम्हाला पण काल मी ही पीडीएफ पाठवली आहे. ठीक आहे. बघा ही पीपीटी थोडी वाचा तुम्ही. बघा तुम्हाला काय समजते यात नाही. एक डायग्राम आहे थर्मोकपल गेजची. जस्ट एक 5 मिनिट वाचा. तुमच्या लक्षात येते का बघा, मी सांगतोच. हॅलो, वाचलं का तुम्ही हे? हो सर. हो वाचलं. हे बघा यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर एक थर्मोकपल गेज आहे. ऍक्च्युली थर्मल कंडक्टिव्हिटी गेज या प्रकारामध्ये 2 सब टाइप येतात. पहिला एक आहे पिरानी गेज आणि दुसरा आहे थर्मोकपल गेज. ठीक आहे. दोघांचाही प्रिन्सिपल जवळपास सेम आहे, फक्त प्रेशर कॅलिब्रेशन हे वेगवेगळ्या युनिट मध्ये इथं तुम्हाला केलेलं दिसेल. काय आहे ते तर बघूया आपण. बघा या इथे जी एक डायग्राम आहे ती डायग्राम आहे कशाची, थर्मोकपल गेज याची ही डायग्राम आहे. आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिसेल
की दोन प्रकारचे सर्किट इथे ठेवलेले आहेत बघा. अलग लक्षात, दोन प्रकारचे सर्किट्स, इलेक्ट्रिकल सर्किट आहेत या इथे दोन आहेत. ते कोणते कोणते आहेत वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ते लगेच. एकामध्ये फिलामेंट आणि रेओस्टॅट आहे बघा. ही फिलामेंट लक्षात, आणि ही काय आहे रेओस्टॅट. रेओस्टॅट म्हणजे काय हो? व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल म्हणजे काय? सहज बदलता येणारा रेजिस्टन्स. तुम्ही पाहिलेलं आहे एक्झाम मध्ये. तुम्हाला असा क्वेश्चन येईल की राईट अ नोट ऑन थर्मोकपल गेज. त्यावेळी या इथं नोट्स मध्ये तुम्हाला दोन डायग्राम दिसतील, पण तुम्हाला ड्रॉ करायची कुठली? ही डायग्राम एक आहे आणि ही एक आहे. पण एक्झाम मध्ये तुम्ही काय करा, या डायग्रामला प्रिफर करा, या डायग्रामला ड्रॉ करा इथं. लक्षात बघा, अतिशय सिंपल वर्किंग आहे या थर्मोकपल गेजचं. तर काय वर्किंग एक्झॅक्टली? तर इथे दोन सर्किट आहेत थर्मोकपल गेज मध्ये. एकामध्ये फिलामेंट आणि रेओस्टॅट आहे, तर दुसऱ्यामध्ये काय आहे? थर्मोकपल आणि व्होल्टमीटर. म्हणजे या इथे तुम्हाला काय दिसतंय? फिलामेंट दिसतंय, या इथे रेओस्टॅट दिसतोय. ठीक आहे, हे एक सर्किट झालं ब्ल्यू कलरनं दाखवलेलं. तसंच अजून एक सर्किट आहे कुठलं? हा व्होल्टमीटर, आणि हा AB जो लिहिलेला आहे हा काय आहे? थर्मोकपल आहे. थर्मोकपल आणि व्होल्टमीटर म्हणजे बेसिकली थर्मोकपल गेज हा दोन सर्किट्सनं बनलेला आहे. पहिले सर्किट कुठलं असेल? फिलामेंट आणि रेओस्टॅट असलेलं. आणि दुसरं कुठलं आहे? थर्मोकपल आणि व्होल्टमीटर असलेलं. आता थर्मोकपल म्हणजे काय हे काय मी तुम्हाला सांगत असणार नाही, पण आय थिंक मला वाटतंय तुम्ही त्याचा स्टडी केलेला आहात आतापर्यंत. बऱ्याच वेळा याचे टर्म येऊन गेले. थर्मोकपल. थर्मोकपल म्हणजे बेसिकली काय असतं? टू डिफरंट मेटल्स असतात, दोन वेगवेगळ्या टाईपचे मेटल एकमेकांना समजा जोडले असते, आणि जर समजा तुम्ही हीट त्याला दिली तर त्या दोन जोडलेल्या वायर्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. आता तो का तयार होतो मला वाटतं हे तुम्ही पहिले शिकलेलंच आहात. नसेल माहिती तर तुम्ही ते माहिती करून घ्या की नक्की असं काय होतंय त्यामध्ये. लक्षात. तर इथे आपला प्रश्न एक मिटला काय की थर्मोकपल गेज आहे, त्यामध्ये दोन प्रकार आहेत थर्मोकपल गेज मध्ये. सॉरी, हा थर्मल कंडक्टिव्हिटी गेज मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे पिरानी गेज, एक आहे थर्मल कंडक्टिव्हिटी थर्मोकपल गेज, आणि एक आहे पिरानी गेज. पिरानी गेज पाहिला आहे आज आपण. थर्मोकपल गेज बघणार आहे. थर्मोकपल सर्किट, थर्मोकपल मध्ये काय असते? थर्मोकपल बेसिकली, थर्मोकपल गेज मध्ये बेसिकली काय होते? दोन पार्ट पासून सर्किट बनलेले आहे. एकात फिलामेंट आहे, एकात रेजिस्टन्स आहे. दुसऱ्या मध्ये काय आहे? थर्मोकपल आहे आणि व्होल्टमीटर आहे. आता याचं वर्किंग बघायचं. मला वाटतंय याचं म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे ती काय आपल्याला लिहायची आवश्यकता नाही. काय असेल बघा, तर अतिशय साधं आणि सोपं वर्किंग आहे याचं. काय करायचं? पहिल्यांदा तुम्ही इनिशियली फिल द चेंबर विथ ऍटमॉस्फेरिक एअर. आता चेंबर कुठे आहे बघा, हा जो दिसतोय ना तुम्हाला, हा आहे चेंबर. इथे लिहिलेलं आहे बघा, चेंबर म्हणून लिहिलेलं आहे. मग हा जो इनिशियली चेंबर आहे तो पहिल्यांदा काय करायचा? ऍटमॉस्फेरिक एअरनं फिलअप करायचा. इनिशियली फिल द चेंबर विथ ऍटमॉस्फेरिक एअर. ऍटमॉस्फेरिक एअरनं काय केला? तुम्ही तो चेंबर फिलअप केला. त्यानंतर काय केलं? नाउ वी आर सप्लाइंग कंटिन्युअस करंट थ्रू द रेओस्टॅट अँड फिलामेंट सर्किट. बघा, हे ब्ल्यू कलरची जी सर्किट आहे की नाही, इथली काय केली? बॅटरी ऑन केली आणि ह्या रेओस्टॅट मधनं करंट वाहू दिला.
आता करंट वाहू दिल्यानंतर इलेक्ट्रॉन कसं जाणार आहे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून रिओस्टॅट कडून फिलामेंट कडून पुन्हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. करंट वाहताना आपण दिशा कशी कन्व्हेन्शन दाखवतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवतो. हे ठीक आहे. काय केलं पहिले 2 स्टेप ह्या खूप महत्वाचे आहेत. पहिल्यांदा काय केलं, इनिशियली फिल द चेंबर विथ कशाने भरला तो ऍटमॉस्फिअर एअरनं भरला चेंबर पहिल्यांदा. नंतर काय केलं, बॅटरी ऑन केली आणि कंटिन्युअस करंट रेओस्टॅट आणि फिलामेंट सर्किट मधनं गेला, पाठवला. बिकॉज ऑफ दिस करंट फिलामेंट गेट्स हीटेड. आता हा इथनं करंट पाठवल्यामुळे काय होईल, ही जी फिलामेंट आहे ह्या फिलामेंट मध्ये सुद्धा करंट जाणार आहे. मग ती फिलामेंट काय होईल, हीट होईल. लक्षात. आता बिकॉज ऑफ हीट टेम्परेचर ऑफ फिलामेंट गेट चेंज्ड. आता जर त्या समजा फिलामेंट मधून करंट गेल्यामुळं H = I²RT एवढी हीट तयार झाली, तर ती हीट तयार झाल्यामुळे त्या फिलामेंटचं टेम्परेचर बदलेल की नाही, टेम्परेचर बदलेल. आता मग हा जो टेम्परेचर चेंज आहे तो कोण सेन्स करतंय, इथं बघा AB हा थर्मोकपल दिलेला आहे. AB हा जो थर्मोकपल आहे तो काय करतोय, तो टेम्परेचर चेंज सेन्स करतोय. म्हणजे कितीने टेम्परेचर बदललं हे कोण बघतंय, थर्मोकपल बघतोय. लक्षात. आता म्हणजेच thus the change in temperature will be seen in terms of voltage. म्हणजेच ह्या फिलामेंटचं टेम्परेचर बदललं त्यावेळी ते कुणी सेन्स केलं, ह्या थर्मोकपलनं सेन्स केलं. थर्मोकपल काय केलं, इथं वेल्ड केलेलं आहे. ह्या थर्मोकपलनं काय केलं, ते टेम्परेचर सेन्स केलं आणि टेम्परेचर सेन्स करून काय केलं, मग अशी मी सांगितलं तुम्हाला थर्मोकपलचं बेसिक वर्किंग. तर ह्या थर्मोकपलनं हे जे चेंज झाले टेम्परेचर आहे ते कशामध्ये कॅलिब्रेट केलं. नंतर मग व्होल्टेज मध्ये हे तुम्हाला मोजता येऊ लागलं. लक्षात. मी एक्सपेरिमेंट केला असेल मला वाटतं थर्मोकपलचा फर्स्ट इयरला, का नाही केला, थर्मोकपलचा एक्सपेरिमेंट होता का? हो होता. होता सर, मागच्या सेमिस्टर होता का नव्हता? होता. होता होता ओके होता. ओके. हा मग हे इतकं सिंपल आहे वर्किंग. लक्षात. आज आला पहिला पार्ट. आलं लक्षात. थर्मोकपल जो सर आहे, हा वेटिंगला मुली आहेत. आहे की 12 जण आहेत. कोण येते का वेटिंगला अजून? हो सर. इथे कसं काय दिसत नाही? ठीक आहे सर. बघा फिलामेंटचं टेम्परेचर करंट वाहिल्यामुळे फिलामेंटचं टेम्परेचर बदललं. फिलामेंटचं टेम्परेचर बदललं हे कुणी सेन्स केलं, थर्मोकपल जिथं आपण जोडलेलं आहे त्यांनी काय केलं, किती चेंज झाला त्या टेम्परेचर मध्ये हे आपल्याला व्होल्टमीटरच्या साहाय्याने दाखवलं. टेम्परेचर कशामध्ये कॅलिब्रेट केलेलं आहे, व्होल्टमीटर मध्ये कॅलिब्रेट केलेलं आहे. थर्मोकपलच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, टेम्परेचर डिफरन्स इन टर्म्स ऑफ व्होल्ट मोजू शकता. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट. आता दुसरा, पहिला पार्ट समजला काय केलंय, अतिशय सोपा आहे. पहिला पार्ट समजला काय केलंय, हो सर समजलं. ओके. आता दुसरा पार्ट बघूया. दुसरा पार्ट मध्ये बघा, आज आहे आपला सेकंड पार्ट. एक्झाम मध्ये फक्त तुम्ही हीच डायग्राम काढा, ही पण डायग्राम काढू नका. आलं का लक्षात? ही डायग्राम काढू नका, ही फक्त तुमच्या माहितीसाठी दिली पहिल्या पार्ट मध्ये आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काय काय होतं. एक्झाम मध्ये फक्त एवढी डायग्राम काढायची. आता काय आहे सेकंड पार्ट मध्ये, सप्लाय द गॅस इनटू चेंबर होज अननोन प्रेशर इज टू बी मेजर्ड. ज्या गॅसचं अननोन प्रेशर, एखादा गॅस सिलेंडर आहे किंवा एखादा गॅस आहे, त्या गॅसचं प्रेशर तुम्हाला मोजायचं आहे, तर अशा वेळी तुम्ही काय कराल, सप्लाय द गॅस इनटू चेंबर होज अननोन प्रेशर इज टू बी मेजर्ड. म्हणजेच ज्या गॅसचं तुम्हाला प्रेशर मोजायचं आहे, म्हणजे तो काय असणार आहे, ते अननोन प्रेशर असणार, तुम्हाला माहित नाही प्रेशरची व्हॅल्यू,
मग तो गॅस कुठे पाठवायचा आहे? चेंबर मध्ये पाठवायचा आहे. चेंबर कुठे आहे बघा, या इथे. मग मी काय केलं, गॅसचा सप्लाय केला ह्या चेंबर मध्ये. सप्लाय केल्यानंतर हे ग्रीन पार्टिकल्स दिसतील तुम्हाला. हे कशाचे आहेत? गॅस पार्टिकल्स आहेत. आलं का? हे काय आहेत? गॅस पार्टिकल्स आहेत. आता बघा, गॅस विल फिल द एंटायर चेंबर. आता चेंबर मध्ये गॅस पाठवल्यानंतर काय तो गॅस करेल? गॅस विल फिल द एंटायर चेंबर. संपूर्ण चेंबरला तो काय करेल? गॅस व्यापून टाकेल. आता बघा, पहिलं माझं काम काय चाललेलं आहे? पहिल्या पार्ट मध्ये मी काय केलेलं आहे की ऍटमॉस्फिअरिक एअर पाठवली, बॅटरी चालू केली, करंट व्हायला लागला. करंट व्हायला लागल्यानंतर फिलामेंट बंद व्हायला, फिलामेंट काय झाली? हीट झाली. फिलामेंट हीट झाली. त्याच वेळी मी काय केलं? थर्मोकपल ऑलरेडी अटॅच केलेला. इथे टेम्परेचर जे आहे ते चेंज झाल्यामुळे फिलामेंटचं व्होल्टमीटरनं काही ते व्होल्टेज दाखवलं, पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला. ठीक आहे. मग तसंच नंतर काय केलं? सेकंड पार्ट मध्ये ऍटमॉस्फिअरिक एअरच्या ऐवजी मी काय केलं? ज्या गॅसचं प्रेशर मोजायचं होतं गॅस काय केला? इनलेट केला. आता ज्या गॅसचं प्रेशर मोजायचं होतं या आतमध्ये पाठवल्यानंतर मला सांगा, ही टेम्परेचर मुळे फिलामेंट अगोदरच हीट झालेली आहे की नाही? मग गॅस पाठवल्यानंतर काय होईल? टेम्परेचर ऑफ फिलामेंट बदलेल का तसंच राहील? तुम्ही आता मला मी एक एक्झाम्पल देतो. घरामध्ये तवा असतो माहिती आहे तुम्हाला, भाकरी करण्याचा. जर हा भाकरी करण्याचा तवा चुलीवरून जर समजा मोकळ्या हवेत नेऊन ठेवला 5 मिनिटं, काय होईल? तो जास्त अजून गरम होईल का थंड होईल? थंड होईल. थंड होईल. म्हणजेच त्या गॅसमुळे काय झालं? त्या तव्याचं सुद्धा टेम्परेचर चेंज झालं. ऍटमॉस्फिअरिक जो गॅस असेल किंवा दुसरा कुठलाही गॅस असेल त्यामध्ये ठेवल्यामुळे. तसंच या इथं या चेंबर मध्ये मी काय केलेलं आहे? गॅस पाठवलेला आहे. त्यामुळं जी फिलामेंटचा आधीचं जे टेम्परेचर होतं करंट मुळे तयार झालेलं, ते टेम्परेचर काय झालं? चेंज झालं. आता बघा, पुन्हा हे चेंज झालेलं टेम्परेचर कुणी सेन्स केलं? थर्मोकपलने चेंज केलं. आणि हे चेंज झालेलं टेम्परेचर थर्मोकपलनं कुठे दाखवलं? व्होल्टमीटर मध्ये दाखवलं, व्होल्टच्या माध्यमातून. चेंज इन टेम्परेचर विल बी सीन इन टर्म्स ऑफ व्होल्ट इन व्होल्टमीटर. म्हणजेच ऍटमॉस्फिअरिक एअर होती पाठवलेली, करंट वाहत होता, ऍटमॉस्फिअरिक एअर पाठवलेली, काहीतरी बॅटरी चालू करून करंट वाहत होता. थर्मोकपलनं जर समजा हे टेम्परेचर सेन्स केलं आणि व्होल्टमीटर मध्ये कॅलिब्रेशन करून केली, व्होल्ट दाखवलं, 5 व्होल्ट दाखवलं समजा ऍटमॉस्फिअरिक एअर साठी. त्यानंतर मी काय केलं? गॅस घेतला, अगदी हाय प्रेशर गॅस म्हणूया. हाय प्रेशर गॅस पाठवला. त्यानंतर काय होईल? फिलामेंटचं टेम्परेचर चेंज होईल की नाही? ऑफकोर्स चेंज होईल. मग हे चेंज झालेलं टेम्परेचर पुन्हा कोण सेन्स करेल? थर्मोकपल सेन्स करेल. आणि मग तयार झालेलं व्होल्टेज, त्यामुळं कसं असेल ते? कसं असेल बघा, जर हाय प्रेशर गॅस पाठवला, हाय प्रेशर हाय डेन्सिटी गॅस पाठवला तर काय होईल? काय होतं हाय प्रेशरला? या इथे बघा, नाही तू पाठवत पण गेल्या वेळी बघितलेलं. हाय प्रेशर असेल तर काय होईल? हाय प्रेशरचा गॅस पाठवला म्हणजे कोल्ड गॅस पाठवला, टेम्परेचर काय होईल? त्या फिलामेंटचं कमी होईल. कमी झालेलं टेम्परेचर, आता इथे टेम्परेचर कमी झाले आहो, व्होल्टेज कसं होईल? टेम्परेचर कमी झालं, व्होल्टेज पण काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे हाय प्रेशर गॅस पाठवला तर मला व्होल्टेज किती दिसेल? 3 व्होल्ट दिसेल अप्रॉक्सिमेटली. आणि जर समजा लो डेन्सिटी गॅस पाठवला तर काय होईल? लो डेन्सिटी गॅस पाठवला तर व्होल्टेज जास्त दिसेल. पण ऑफकोर्स ते काय आपल्याला बघायचं नाही. मग दी व्होल्टमीटर विल गिव्ह
प्रेशर व्हॅल्यू ऑफ अननोन गॅस इन कॅलिब्रेटेड स्केल. मग हा व्होल्टमीटर काय केलेला असतोय, किती व्होल्ट दिसते टेम्परेचर सेन्स झालं, समजा 10 व्होल्ट दिसलं, 20 व्होल्ट दिसलं, 30 व्होल्ट दिसलं, 40 व्होल्ट दिसलं, त्या पद्धतीनं काय करतो, त्या गॅसचं चेंबर मधल्या प्रेशर हे कॅलिब्रेटेड स्केल मध्ये तुम्हाला देतो. इथं कॅलिब्रेटेड स्केल दाखवलंय बघा. जर समजा व्होल्टमीटरनं 10 व्होल्ट दाखवलं तर किती चेंबरला प्रेशर असेल, व्होल्टमीटरनं 20 व्होल्ट दाखवलं किती प्रेशर असेल, 30 व्होल्ट दाखवलं किती प्रेशर असेल. ठीक आहे, अतिशय साधं सोपं मेकॅनिझम आहे. बघा, प्रेशर तुम्ही चेंबर मधलं कुणाच्या सहाय्याने मोजताय, व्होल्टमीटरच्या सहाय्याने. कसं मोजताय, फिलामेंटच्या रेजिस्टन्स वरनं. यासाठी तुम्ही गेलं जे लेक्चर आहे व्हॅक्यूम 6 नंबरचं आपलं जे लेक्चर गेल्या आठवड्यात झालेलं, त्या लेक्चर मध्ये बघा मी भरपूर वेळ दिलेला. सिंगल वायर मधनं करंट समजा फुल एअर मधनं पाठवलं तर काय होईल, आणि समजा हॉट एअर मधनं पाठवलं तर काय होईल. आता विचार करा, जर समजा या इथं मी हॉट एअर पाठवली, सॉरी कोल्ड एअर पाठवली, फिलामेंटचे टेम्परेचर कमी झालं, फिलामेंटचं टेम्परेचर कमी झालं म्हणजे काय झालं, थर्मोकपलनं सेन्स केलेलं व्होल्टेज पण कमी झालं. आणि हे व्होल्टेज कशामध्ये कॅलिब्रेट केलेले, इथल्या प्रेशरच्या. लक्षात, सोपा पार्ट आहे. तुम्ही जास्त डोक्याला एक ताण घेऊ नका. एक्झाम मध्ये काय करायचं, फक्त थर्मोकपल गेज आलं, त्या पद्धतीनं किती सर्किट आहेत यामध्ये, पहिल्या पार्ट मध्ये काय केलं, दुसऱ्या पार्ट मध्ये काय केलं, कॅलिब्रेटेड स्केल कसं असतं, आणि ही डायग्राम गॅस पार्टिकल्स असलेली, एवढंच लिहायचं. कारण आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार करणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतंय, नोट्स असतात लेंदी, आता तुम्हाला स्टडी करताना काय वाटत नाही, पण ज्यावेळी जशी एक्झाम जवळ येते, एक्झामचे 2 दिवस राहिले, 1 दिवस राहिला, बाबा आता एक्झाम 2 तास नाही, त्यावेळी आपलं कन्फ्युजन होतं, अरे नक्की किती लिहायचं, खूप कंटेंट आहे. त्यामुळे पहिल्यांदाच प्रिकॉशन घ्यायची की आपला कंटेंट आपल्याला कमीत कमी लिखाणात जास्तीत जास्त मार्क्स पडता आले पाहिजे. ठीक आहे, आता अजून एक पार्ट आहे आपला, ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन काय आहे, जे पिरानी गेजचे ऍप्लिकेशन होते तेच ह्याचे ऍप्लिकेशन आहेत. सेम पिरानी गेजच्या ऐवजी फक्त नुसतं इथं थर्मोकपल गेज शब्द टाकायचा आहे. ऍप्लिकेशन काय आहे, टू मेजर लो व्हॅक्यूम अँड अल्ट्रा हाय व्हॅक्यूम. ठीक आहे, पुन्हा इट इज काय आहे, महाग आहे का स्वस्त आहे, हा स्वस्त. इट इज लेस एक्सपेन्सिव्ह. काय म्हटलं इथं, लेस एक्सपेन्सिव्ह आहे. इट गिव्स ॲक्युरेट रिझल्ट. वी कॅन सप्लाय गॅस फ्रॉम लॉंग डिस्टन्स. खूप लांबवरून सुद्धा आपण गॅस सप्लाय करू शकतो. आणि सिंपल अरेंजमेंट आहे. तर लिमिटेशन काय आहे ह्याची, त्याला इलेक्ट्रिसिटी लागते. ठीक आहे, हा पहिली लिमिटेशन आहे, जी पिरानी गेजची पण आहे. तसंच फिलामेंट यूज्ड इन थर्मोकपल टाइप गेज इज व्हेरी थिन. फिलामेंट जे आपण वापरतो थर्मोकपल गेज मध्ये ते काय असते, अतिशय थिन असते, एकदम नाजूक असलेली, त्यामुळे इट बर्न फ्रिक्वेंटली. त्यामुळे ते काय होते, मॅक्सिमम टाइम बर्न म्हणजे जळते. आणि डिफरंट गॅसेस हॅव डिफरंट कॅलिब्रेटेड स्केल. जर समजा चेंबर मध्ये कार्बन डायऑक्साइड सोडायचा आहे, त्यासाठीच कार्बन डायऑक्साइड सोडल्यानंतर ही कॅलिब्रेटेड स्केल वेगळं असेल. नायट्रोजन सोडायचं असेल, कॅलिब्रेटेड स्केल वेगळं असेल. एक तेच काय आहे, लिमिटेशन. आता त्यानंतर मला सांगा, हा पार्ट समजला का तुम्हाला? तुम्हाला जर लक्षात ठेवा, त्या गॅस पार्टिकलचं आणि फिलामेंटचं काय रिलेशन आहे हे पाहायचं असेल तर गेल्या लेक्चर मध्ये बघा तुम्ही. जर समजा कोल्ड एअर असेल, कोल्ड एअर म्हणल्यावर काय आली, हाय डेन्सिटी आली. हाय डेन्सिटी आली म्हणजेच काय झालं, हाय प्रेशर आलं. आणि हाय प्रेशर आलं म्हणजे कोल्ड डेन्सिटी म्हणजेच काय असते, कोल्ड एअर असतं. सॉरी, कोल्ड एअर म्हणजेच काय असते, हाय डेन्सिटी. डेन्सिटी काय हाय असेल कोल्ड एअरला. आणि कोल्ड एअर काय करते, त्यामध्ये पार्टिकल्स, एअर पार्टिकल्स, स्मॉल वॉटर पार्टिकल्स असतात त्यामध्ये. त्यामुळे जर समजा इथं कोल्ड गॅस असेल तर इथं काय असणार आहे, प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि प्रेशर जास्त असेल त्यावेळी इथं कोल्ड एअर आहे, प्रेशर जास्त आहे, फिलामेंट काय होईल, टेम्परेचर फिलामेंट आपोआप कोल्ड एअर मुळे कमी होईल. व्होल्टमीटर सुद्धा कमी राहील. म्हणजे जितकं इथं प्रेशर जास्त असेल तितकं व्होल्टेज कमी दाखवलं.
जितकं प्रेशर कमी असेल तितकं व्होल्टेज जास्त दाखवलं. ठीक आहे, अतिशय सिंपल मेकॅनिझम आहे याचे. उलट हा पार्ट झालेला आहे. आता अजून एक पार्ट आहे आयोनायझेशन गेज. पण आयोनायझेशन गेजच्या अगोदर आपण आयोनायझेशन, एखाद्या गॅसचं आयोनायझेशन होतं म्हणजे काय होतं हा व्हिडिओ बघणार आहे. मला वाटते व्हिडिओ तुम्हाला जर दिसत असेल तर सांगा मला. व्हिडिओ दिसतोय तुम्हाला? हो सर. हा दिसतोय. ओके. पण साऊंड नाही काय ना? नाही, ह्यामध्ये बघा फक्त एकच तुम्हाला सांगायचं मला यातनं. यामध्ये काय केलंय बघा, एक हा हॉट कॅथोड गॅस डायोड घेतलेला आहे. आता ह्याचा आपल्या एक्सपेरिमेंटचा पुढे संबंध येतोय म्हणून याला घेतलेला आहे आपण आता सध्या. हा काय, इथं एक मेटॅलिक एनोड आहे आणि इथं काय आहे कॅथोड, आणि हा काय आहे इथं हीटर आहे. आता इथं आयोनायझेशन प्रोसेस कशी होते फक्त बघा. मी व्हिडिओ फक्त हे करतोय, रन करतोय. बघा ब्ल्यू कलर दाखवले ते इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले हीटमुळं. हीटरनं काय केलं, कॅथोडला हीट केलं, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. आता इलेक्ट्रॉन्स वरती निघाले. आता आतमध्ये एअर मॉलिक्युल्स ते सफेद करून दाखवलेले गॅस मॉलिक्युल्स. आता ते काय करतील, त्याला धडकतील, स्ट्राईक होतील. बघा ते स्ट्राईक झाले, त्यामुळे गॅस मॉलिक्युल्स किंवा काय झालंय पॉझिटिव्ह आयन्स मध्ये रूपांतर झालं. त्याचं पॉझिटिव्ह दिसतंय तुम्हाला ते. आलं का लक्षात? ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, आयोनायझेशन म्हणतात. आता हे पॉझिटिव्ह आयन काय दाखवले तिथे कॅथोडकडे गेले दाखवले. बघा म्हणजे एकंदर तुमच्या प्रोसेस लक्षात आली का आयोनायझेशनची कशी असते. आयोनायझेशन होतं म्हणजे काय होतं, तर इथं एक आयोनायझेशन गेज घेतलेला आहे बघा आपण. अतिशय सिंपल आहे याचं वर्किंग पण. आयोनायझेशन गेज, त्याला स्पेनिंग गेज सुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला स्पेनिंग आयोनायझेशन गेज अशी 3 नावं आहेत. ठीक आहे. आयोनायझेशन गेजचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, इट इज बेस्ड ऑन आयोनायझेशन ऑफ गॅस मॉलिक्यूल. आता गॅस मॉलिक्यूलचं आयोनायझेशन कसं होतंय मी तुम्हाला दाखवलेलं आहे. लक्षात? आता पुढं बघा, यामध्ये ही एक ग्लास ट्यूब आहे, ही अशी दाखवलेली. ही काय आहे, ग्लास ट्यूब. ठीक आहे. इथं काय आहे, कॅथोड. या इथं आहे कॅथोड, आणि इथनं काय केलंय, याला एक कनेक्शन दिलेलं आहे हीट करण्यासाठी. एक फिलामेंट आहे ही, या कॅथोडला हीट करण्यासाठी बॅटरीच्या माध्यमातून एक कनेक्शन दिलेलं आहे. म्हणजे ते कॅथोड त्यावेळी हीट होईल आणि इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल. ठीक आहे. या इथे त्याच्या पुढे एक पॉझिटिव्ह ग्रेड दिलेलं आहे बघा, हे डॉटेड लाईन.
या इथं काय आहे, गॅस इनलेट आहे, गॅस आपण सोडू शकतो. वरती काय आहे, ऍनोड प्लेट. ही ऍनोड प्लेट जाणून बुजून, बघा मी पुन्हा सांगतो, जाणून बुजून निगेटिव्ह बायसला, निगेटिव्ह पोटेन्शियलला ठेवलेली आहे. इथे एक ऍमीटर आहे, ऍमीटर काय दाखवतोय, प्लेट करंट. तो बघूया आपण काय म्हणतो, सॉरी पॉझिटिव्ह आयन करंट किंवा प्लेट करंट म्हणूया आपण त्याला. आणि हा आयझी, हा ग्रेड करंट. आता बघा यामध्ये काय केलेलं आहे, supply the gas into inlet of ionization gauge holds unknown pressure is to be determined. ज्या गॅस तुम्हाला प्रेशर मोजायचे तो गॅस काय करा, ह्या इनलेटच्या माध्यमातून आयोनायझेशन गेज मध्ये पाठवा. ठीक आहे, पाठवला. स्विच ऑन द बॅटरी, बॅटरी ऑन करा. आता ही काय केली, बॅटरी काय केली, ऑन केली. ऑफ होती ती आता काय केली, ऑन केली. आता बिकॉज ऑफ द सप्लाइड करंट इलेक्ट्रॉन आर इमिटेड फ्रॉम द कॅथोड. बघा या इथं या बॅटरीने करंट पाठवला, त्यामुळं इथनं काय झाले, या कॅथोड मधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम कॅथोड. आता these electrons are accelerated by grid which is at positive potential. इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे निगेटिव्ह. ठीक आहे, पण इलेक्ट्रॉनला चार्ज निगेटिव्ह असल्यामुळं ते काय झाले, ऍक्सिलरेट झाले. ऍक्सिलरेट झाल्यानंतर ऍक्सिलरेट झालं म्हणजे काय झालं, त्यांचं स्पीड वाढलं. आता स्पीड वाढल्यामुळं इथं जो गॅस पाठवलेला आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्याला ते इलेक्ट्रॉन्स धडकतील. सो देयर इज अ कोलिजन बिटवीन गॅस ऍटम्स मॉलिक्युल्स अँड इमिटेड इलेक्ट्रॉन. त्यामुळं काय झालं, इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढलं, त्यामुळे तिथं काय झाले, कोलिजन झालंय, धडक झाली दोघांमध्ये. कोणामध्ये, गॅस ऍटम्स असतील किंवा गॅस मॉलिक्युल्स असतील आणि कॅथोड मधून इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स. आता जेव्हा हाय एनर्जी इलेक्ट्रॉन स्ट्राइक्स द ऍटम ऑफ गॅस मॉलिक्युल्स, या इथं काय होतंय, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करतात, गॅस मॉलिक्युलला स्ट्राइक करतायत किंवा गॅसच्या आयटमला स्ट्राइक करतायत, त्यांच्याशी धडक करतायत. त्यामुळे काय होतंय, देअरफॉर पॉझिटिव्ह आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स आर डेव्हलप्ड. त्यामुळे काय झाले, या इथे चेंबर मध्ये पॉझिटिव्ह आयन आणि फ्री इलेक्ट्रॉन तयार झाले. आता बघा, द फ्री इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड बाय ग्रिड, पण ग्रिडला कुठलं पोटेन्शियल आहे, पॉझिटिव्ह. त्यामुळे जे तयार झालेले फ्री इलेक्ट्रॉन हे ग्रिड मधून या सर्किट मध्ये गेले आणि ग्रिड मुळे तयार झाला करंट काय झाला, ग्रिड करंट झाला. आता राहिलं कोण, पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन कुठे जाणार, एनोड प्लेटला. का, तर एनोड प्लेट काय केली, दी पॉझिटिव्ह आयन्स आर अट्रॅक्टेड बाय एनोड प्लेट विच इज मेंटेन्ड ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. एनोड प्लेट ही निगेटिव्ह पोटेन्शियलला काय केली आहे, मेंटेन केलेली आहे. त्यामुळे हे एनोड प्लेट मधनं पॉझिटिव्ह आयन्स हे एनोड प्लेटकडे अट्रॅक्ट होतील. आता पॉझिटिव्ह आयन्स एनोड प्लेटकडे आल्यानंतर ते या सर्किट मधून पुन्हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जातील. आता हे पॉझिटिव्ह आयन असा प्रवास केल्यानंतर कुठेतरी सेन्स झाले की नाही, हे पॉझिटिव्ह आयन किंवा हा प्लेट करंट, तर ते ऍमीटर दाखवतो किती करंट, आयपी प्लेट करंट किती तयार झाला किंवा पॉझिटिव्ह आयन कडून तयार झालेला करंट किती आहे. आता मला सांगा, एकदम जास्त गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि एकदम जास्त गॅस मॉलिक्युल्स म्हणल्यावर पॉझिटिव्ह आयन किती तयार होतील, जास्त तयार होतील का कमी तयार होतील. गॅसचं प्रेशर अतिशय जास्त आहे. गॅसचं प्रेशर जास्त म्हणजे काय, गॅस मॉलिक्युल एकदम दाटीवाटीने बसलेले. प्रेशर जास्त म्हणजे समजायचं, गॅसचं प्रेशर जास्त म्हणजे गॅस मॉलिक्युल अतिशय दाटीवाटीने बसलेले आहेत. मग एकदम जास्त प्रेशर आलं, म्हणजे त्या सप्लाय गॅस काय आहे, गॅस जो पाठवला त्याचं प्रेशर एकदम जास्त आहे. मग मला सांगा, पॉझिटिव्ह आयन कमी तयार होतील का जास्त तयार होतील, कमी. अरे जास्त आहे ती. इलेक्ट्रॉन्स एका खोलीमध्ये 100 माणसं आहेत आणि एका खोलीमध्ये 2 माणसं आहेत. कुठल्या खोलीतल्या लोकांना कोरोना लवकर होईल,
बघा 2 खोल्या आहेत, एका खोलीमध्ये 100 माणसं आहेत, तिथे एका कोरोना पेशंट व्हिजिट दिली आणि दुसरी एक खोली आहे त्यामध्ये फक्त 2च आहेत पेशंट, 2च माणसं आहेत आणि तिथे एक कोरोना पेशंटने व्हिजिट दिली. कुठे लवकरात लवकर कोरोनाचा फैलाव होईल? जिथे 100 माणसं तिथेच होणार ना, 100. साधी गोष्ट आहे. तसंच आहे, जिथं गॅस मॉलिक्यूल जास्त असतात ना, जिथं प्रेशर जास्त तिथं गॅस मॉलिक्यूल जास्त. आता जास्त गॅस मॉलिक्यूल म्हटल्यावर पॉझिटिव्ह आयन तयार होण्याचा पण प्रकार काय असणार आहे? जास्त असणार आहे. पॉझिटिव्ह आयन पण जास्त तयार होतील. पॉझिटिव्ह आयन जास्त तयार झाले म्हणजे प्लेट करंट पण काय होईल? आपोआपच वाढेल. त्यामुळं तुम्हाला हा जो प्लेट करंट जो ऍमिटर ए आहे मोजतोय, ऍमिटर ए मध्ये करंट जास्त तयार झाला तर समजायचं प्रेशर जास्त. ऍमिटर मध्ये करंट कमी झाला तर समजायचं प्रेशर कमी. ठीक आहे, इथे लिहिले बघा, इफ प्लेट करंट आयपी इज मोर, अप्लाइड प्रेशर इनसाइड द चेंबर इज मोर. इफ प्लेट करंट आयपी इज लेस, अप्लाइड प्रेशर इनसाइड द चेंबर इज लेस. म्हणजे प्लेट करंट, त्या ऍमिटरनं दाखवलेला प्लेट करंट जास्त असेल तर समजायचं प्रेशर काय असेल? इथलं जास्त असेल. आणि इथलं ऍमिटरनं दाखवलेलं करंट कमी असेल तर समजायचं प्रेशर कमी असणार. ठीक आहे, म्हणजेच प्लेट करंट कसा आहे? हा इथला आयपी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाशी आहे? प्रेशर. ठीक आहे, या पार्ट मध्ये काही शंका आहे? बघा, दिस प्लेट करंट IP will decide how much is the pressure of the gas inside the chamber. हा जो प्लेट करंट आहे तो काय दाखवतोय? की किती प्रेशर आहे त्या चेंबर मध्ये गॅसचं ते दाखवतोय. आणि हिअर वी विल मेजर द प्रेशर युजिंग कॅलिब्रेटेड स्केल. आता हे कॅलिब्रेशन पुन्हा एकदा आपण प्रेशर मोजू शकतो, प्रिसाइज प्रेशर. ठीक आहे, यामध्ये काही शंका? आपण शेवटची ही जी 5 मिनिटाची डिस्कशन साठी ठेवूया. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकताय. तर तुम्हाला समजतंय काय काय चाललंय ते? ओके ओके. सर एक डाऊट आहे. हा विचारा. तुम्ही म्हटला ना इथे पॉझिटिव्ह आयन्स पण वाढतील, पण जर मधनं येणारे इमिटेड होणारे इलेक्ट्रॉन्स लिमिटेड असतील तर मग हाय प्रेशर असलं तरी पॉझिटिव्ह चार्ज कसा वाढेल? बघा, लिमिटेड इलेक्ट्रॉन्स असले तरी सुद्धा आपण काय केलं, इथं पॉझिटिव्ह जे ग्रेड आहे त्याला काय दिलेले? पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे, किंवा जे ग्रेड आहे ते काय केले? पॉझिटिव्ह पोटेन्शियलला मेंटेन केले. त्यामुळे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं काय होणार आहे? तो ऍटम्सला किंवा मॉलिक्युल्सला तो काय देईल? धडक देईल. आणि धडक दिल्यामुळं काय होईल? जर समजा सफिशियंट एनर्जी असेल तर त्या ऍटम मधून, समजा सोडियम ऍटम आहे, सोडियम ऍटमचं कॉन्फिगरेशन काय आहे? 2 8 1. समजा एखादा फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन सोडियम ऍटम मध्ये आढळला तर काय होईल? आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन बाहेर फेकला जाईल. तो काय तयार झाला? सोडियम आयन. आलं लक्षात? पण हा जो कॅथोड असतो हा लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करत असतो? इमिट करत असतो. किती कव्हर करत असतो? एका सेंटीमीटर क्यूब मध्ये साधारणतः 10⁻23 एवढे इलेक्ट्रॉन्स हा काय करत असतो? इमिट करत असतो. त्या मानानं आपलं जे प्रेशर आहे आपण अप्लाय केलं, लक्षात, हे कमीच असतंय. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी इलेक्ट्रॉन जरी पॉझिटिव्ह आयनला धडकत असला तरी सुद्धा अजून एक प्रॉबिलिटी असते त्यामध्ये, की पॉझिटिव्ह आयन सुद्धा ज्यावेळी एनोड प्लेट कडे जात असतो त्यावेळी सुद्धा तो पॉझिटिव्ह आयन हा दुसऱ्या पॉझिटिव्ह आयनला पण किंवा दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलला पण
कोलाइड होण्याचे चान्सेस पण असतात. आलं लक्षात? हो सर. त्यामुळं इलेक्ट्रॉनची संख्या कमी होईल असं नाही. आता उदाहरणार्थ तुमच्या घरातलं एक साधं सोपं फॅमिलियर एक्झाम्पल देतो मी. तुमच्या घरामध्ये फिलिप्सचा बल्ब असेल, बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब, त्यामध्ये कुठली तर वायर असते हो? टंगस्टन. टंगस्टन वायर पण काय होते? हीट होते. हीट झाल्यानंतर ते पण काय करते? इलेक्ट्रॉन्स इमिट करते आणि व्हिज्युअल रेंज मधला प्रकाश तुम्हाला देते. असं झालंय का कधी की 2 तास फिलिप्सचा बल्ब ऑन केलाय आणि त्यातले इलेक्ट्रॉन संपले टंगस्टन वायर मधले आणि तो बल्ब आपोआपच बंद पडला? नाही होत असं कधी. आता किती इलेक्ट्रॉन असतात आपण जरा थोडासा तुम्ही विचार करा. पदार्थाचा सगळ्यात अविभाज्य घटक कुठला आहे? अणू. त्याला आपण काय म्हणतो? ऍटम्स. त्या ऍटम मध्ये आता समजा आयर्नचा विचार घ्या किंवा आयर्न विचारात घेतला किंवा गोल्ड विचारात घेतला, सोनं विचारात घेतलं. गोल्ड, सोन्यामध्ये सोन्याचा एक अणू घेतला तर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतो? 79 इलेक्ट्रॉन येते एका ऍटम मध्ये. आणि एका सेंटीमीटर क्यूब मध्ये किती ऍटम्स आहेत? एका सेंटीमीटर क्यूब मध्ये, एका सेंटीमीटर क्यूब मध्ये 6 गुणिले 10⁻23 एवढे काय आहेत? अणू आहेत, ऍटम्स. आता ही एवढी जी मोठी संख्या झाली तिला पुन्हा काय करा? 79 न मल्टिप्लाय करा. म्हणजे साधारणतः 880 न केलं आपण तर 480 गुणिले 10⁻23 एवढे इलेक्ट्रॉन्स एका सेंटीमीटर क्यूब मध्ये झाले. संपायला किती वेळ लागेल? त्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स असतात ते काही कमी पडत नाही. आलं लक्षात? जो शक्यतो आपण कॅथोड घेतलेला असतोय तो आयदर टंगस्टन असेल किंवा प्लॅटिनम असेल. या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स कमी पडत नाही. एनी फर्दर अजून काही डाऊट्स? मला आता एक गोष्ट विचारायची तुम्हाला. आता काय आपण तर आमने सामने येऊ शकत नाही या कोविड सिच्युएशन मुळे, तर तुम्हाला हे जे काय चाललंय हे थोडंफार काय ते समजतंय का? आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण मी काय शिकवतो यापेक्षा तुम्हाला काय समजतंय का? आणि महत्वाचं म्हणजे जुन्या नोट्स आहेत त्याच्यावर डिपेंड राहू नका आता ह्याला. आलं का लक्षात? कारण व्हॅक्युम टेक्निकच्या गेल्या वर्षीच्या नोट्स बघितल्या ना आत्ताच्या नोट्स बघितल्या तुम्हाला डिफरन्स जाणवेल. आलं लक्षात? तसंच ते काय करू नका. कारण मला वाटतंय आणि जरी तुम्हाला काही शंका असतील नोट्स मध्ये सुद्धा तरी सुद्धा तुम्ही काय करा, त्या विचारा, शंका. युअर क्वेश्चन्स आर ऑलवेज वेलकम. तुमच्या प्रश्नांचं नेहमी स्वागतच केलं जाईल. फक्त मला समजू द्या की नक्की बाबा काय आहे तुमचा प्रॉब्लेम, कुठं अडतंय किंवा नक्की कोणत्या सेक्शन मध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आता मला वाटतं व्हॅक्युम टेक्निक पाटील सर पण घेत आहेत. त्यांच्याकडे 3 आहेत, माझ्याकडे 1 आहे चॅप्टर. त्यामुळं व्हॅक्युम टेक्निकचे मला वाटते व्हॅक्युम टेक्निक मध्ये बाकीचे 2 चॅप्टर संपत आले असतील बहुतेक माझ्या अंदाजानं. आपला पहिलाच अजून चालू आहे व्हॅक्युमचा. एक्सपेरिमेंटल मध्ये बाकीचे चॅप्टर सरांचे किती संपले पाटील सरांचे? सर लो टेम्परेचर टेक्निक चालू आहे. शेवट झालाय, शेवट झाला. आपला हे पण एक नाही अजून बघा 2 लेक्चर्स लागतील आपल्याला हा टॉपिक संपवायला. 2 लेक्चर्स.
अजून एक लेक्चर लागेल लीक्स अँड डिटेक्शन साठी, आणि त्यानंतरचं जे टॉपिक असेल हे आपण शेवटचं जे लेक्चर असेल त्या लेक्चर मध्ये आपण एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे, रिव्ह्यू घेणार आहे टोटल चॅप्टरचाच, की आपण ह्यामधनं पहिलं लहानपणी बघा असायचं आपण काय शिकलो पुस्तकांमध्ये, इन शॉर्ट मध्ये समरी घ्यायचे ते लोक, तशा पद्धतीची समरी आपण घेणार आहोत. ठीक आहे, मला वाटतं आपण थांबूया. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.